नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात थेट कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाऊया. विचार करा, युद्धाची भयंकर तयारी सुरू आहे आणि दोन्ही बाजूंचं सैन्य एकमेकांसमोर उभं आहे. चला तर मग पांडवांच्या सैन्यातील या महारथींबद्दल म्हणजेच या महान योद्ध्यांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. महाभारतासारख्या या एवढ्या प्रचंड मोठ्या संघर्षात पांडवांच्या बाजूने नेमके कोणते महान योद्धे खंबीरपणे उभे होते हा प्रश्न नक्कीच पडतो, बरोबर? भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 5व्या श्लोकात याचं अगदी अचूक वर्णन आलंय. हा मूळ संस्कृत श्लोक ऐकायलाच किती प्रभावी वाटतो ना. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. पण आता याचा नेमका अर्थ काय बरं? तर यात उल्लेख केलेले हे योद्धे आहेत धृष्टकेतू, चेकितान अत्यंत पराक्रमी असा काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि श्रेष्ठ राजा शैब्य. हे युद्धभूमीवर साधेसुधे लढवय्ये नव्हते, तर एक एक वादळच होते. हे सगळे जणू काही पराक्रमाचे भक्कम स्तंभच होते. म्हणजेच हे सर्व दिग्गज राजे केवळ सामान्य सैनिक नव्हते, तर ते पांडवांच्या बाजूने उभे असलेले शौर्याचे आणि पराक्रमाचे भक्कम आधारस्तंभ होते. विचार करा, फक्त ह्यांच्या नुसत्या उपस्थितीनेच संपूर्ण सैन्याचा आत्मविश्वास किती पटीने वाढला असेल. आता या सर्व गोष्टींवरून एक खूप